मामाच्या घरी आलतो तर मामा म्हणे मायाकून काहीच अपेक्षा ठेवू नको, माझ्या हात पांढरा आहे तर तू आता लय दूरचा विषय राहिला. तर नमस्कार मित्रांनो, पार्ट 1 मध्ये पाहिलो होतो आपण की मी घटस्थापनेच्या कार्यक्रमासाठी मामाच्या घरी आलतो. मग मला आहे ना मामा दुकानात बसेल होता. ते म्हणे जे दिसलं ते काय आपलंच दुकान आहे. मग तुम्हाला तर माहित आहे आपण फुकटाचं तर काही सोडत नाही. मग मामा म्हणे तू हे व्हिडिओ लय लोक पाहतात ना, तर त्याला विचार माझ्यासाठी कोणती पोरगी आहे का. मी म्हणलं मामाले पहिलेच धर्तीवर पोरीची कमी पडू राहिली, कायटी माहिती लंगडी बांगडी जशी भेटली तशी करून टाक. मामा म्हणे ए भाऊ आणेल तर हिरोईनच आणि जाऊ द्या रे भाऊ, पावडर गिवडर लावले आणि डायरेक्ट निघलो आम्ही घटस्थापनेच्या कार्यक्रमाले. मग या मंदिरावर कळस बसवणं बी चालू होता. मंदिरात आलतो ते यांचा स्वागताचा कार्यक्रम बी चालू होता. मी म्हणलं ए भाऊ माय बी स्वागत करणार रे. हा दादा भेटला. हा दादा म्हणे मी तो व्हिडिओ पाहत असतो. मग मी पाहिलं तर मी याच्या पहिलेच गजानन महाराजची स्थापना केलेली होती. मग माझ्या मनात विचार आला की होळीला हा कलर वापरला तर. मी म्हणलं राहू दे रे भाऊ, एखादा डाग जर शर्टावर उडला ना तर डायरेक्ट घरचे कार्यक्रमच करून टाकते. मग या भोंग्याला पाहून मला लहानपणीची आठवण आली. असेच भोंगे आम्ही भंगारवाल्याजवळ इकून त्याच्या आईस्क्रीमा खाल्ल्या. पण तुम्ही सांगू नका रे कोणाला, ना तर डायरेक्ट कार्यक्रम आहे माया. मग संध्याकाळी कार्यक्रम आटपला होता तर मी निघलो होतो घरी जायला. मी म्हणलं जायच्या पहिले एकदा तुम्हाला समृद्धी महामार्ग तर दाखवून द्या. मला एक नाही समजे की गड्ड्यात रस्ते होते का रस्त्यात गड्डे होते. मी जर जास्त बोललो तर डायरेक्ट माझ्याच कार्यक्रम व्हायचा. जाऊ दे रे बा, मी चुपचाप जातो घरी. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.